नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण याचं पहिल्यांदा मी थोडंसं प्रास्ताविक करतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल काय प्रकार आहे हा. महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय हे श्रेष्ठ आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे. हे काही नवीन विषय नाही की ज्ञानोबाराय श्रेष्ठ आहेत का नाहीत, तुकोबाराय श्रेष्ठ आहेत का नाहीत, हे नवीन सांगायची गरज नाही. तुमचं आमचं दुर्भाग्य असं असतं की ज्यावेळेस आपण ज्ञानोबारायांच्या दरबारी येतो आणि तुमच्या आमच्याकरता लिहिलेली ज्ञानेश्वरी न कळताच आपलं जीवन समाप्त होतं. ज्या हेतूने आपण आळंदीमध्ये येतो, ज्ञानोबारायांना श्रेष्ठ मानतो, ज्येष्ठ मानतो, सर्वश्रेष्ठ मानतो. काही पारमार्थिक माणसं ज्ञानोबारायासाठी अखंड ब्रह्मचर्याचं पालन करतात, घरदाराचा त्याग करून ऐहिक सुखाचा उपभोग सुद्धा त्यांना या जीवनामध्ये मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आयुष्य कंठण करतात. परंतु ज्ञानेश्वरी समजत नाही. मनुष्यासाठी लिहिलेली ज्ञानेश्वरी समजत नाही आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. कुठेतरी आळंदीमधल्या तरी लोकांना ज्ञानेश्वरी कळावी की प्रत्येक अध्यायामध्ये काय आहे, कसं आहे, काय आहे. आणि बरेच वर्ष कृष्णाच्या रासलीला, प्रत्येक गावामध्ये रावणाला मारणं, हे भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी अत्युत्तम आहे, श्रेष्ठ आहे. आपण हिंदू आहोत, आपल्याला याचा स्वाभिमान असला पाहिजे, आपली संस्कृती आपल्याला माहिती पाहिजे. याच्यासाठी भागवत आणि रामायण हे सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. गीता भागवत करी ते, पण साधकासाठी काय आहे हा फार मोठा अवघड प्रश्न आहे. आयुष्य ज्यांनी समर्पित केलेलं आहे ज्ञानोबारायासाठी, तुकोबारायासाठी, शरीराला विद्रूप करून अनेक कठीण व्रताचं आचरण करून ज्या गाथा आणि ज्ञानेश्वरीसाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करतो, याला दिशा मिळत नाहीये. आणि जसं भारत दिशाहीन होत चाललेला आहे संस्कृतीच्या बाबतीमध्ये, तसं तुम्ही आम्ही सुद्धा पारमार्थिक लोक, एखादा प्रश्न जर सुशिक्षित माणसाने आपल्याला विचारला तर आपल्याला त्या प्रश्नाचं गांभीर्यच कळत नाही. आणि मग आपण द्वेषापोटी, न्यूनगंडापोटी आपण त्या सुशिक्षित माणसाचा द्वेष करतो. जास्त शिकला म्हणून तू नास्तिक झालास, शिक्षण घेतल्यामुळं तुला काय अक्कल नाही, कॉलेज गेल्यामुळं तू बिघडलास. हे वाक्य कुठेतरी पारमार्थिक लोकांची हार आहे. ज्ञानोबारायासारखी ज्ञानेश्वरी तुमच्या हातामध्ये आहे आणि मूर्ख माणसाने प्रश्न विचारल्याचं उत्तर आपल्याला देता येऊ नयेत, हे आपली हार आपण लपवतो, हे माणसाला कधी कळत नाही. कुठलाही प्रश्न विचारला काही ज्ञानेश्वरी उत्तर देणार नाही का? योगीराज ज्ञानोबा आहेत. आजपर्यंत ज्ञानेश्वरीच्या एकाही ओवीची बरोबरी करणारं साहित्य पूर्ण पृथ्वीवर निघालेलं नाहीत. येत्या 5 दिवसांमध्ये तुमच्या लक्षात येईल. मला जितकं सांगता येईल तुम्हाला जेवढं ऐकता येईल तेवढं मी प्रयत्न करेल. गेल्या 30 वर्षापासून मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय. एक एक ओवीसाठी मला 5-5 वर्ष लागतात अर्थ लावण्यासाठी. तुम्हाला असं वाटेल की 5 वर्षानंतर अर्थ लागला का? माझं समाधान झालं की आपण झटलो म्हणून. माऊलीच्या दृष्टीने किती अर्थ कळला कुणाला माहिती. पण एका ज्ञानेश्वरी ओवीसाठी मी इतके दिवस कष्ट केले
जो अर्थ मला मिळाला तो फार समाधानकारक झाला, हे माझं समाधान होतं. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, मानाच्या नादी आणि स्त्रीच्या नादी लागण्यापेक्षा 5 वर्ष ओवीनी नादी लावून ठेवलं, हे माझ्या जीवनातलं सर्वश्रेष्ठ भाग्य. अंधश्रद्धेच्या मागे मी लागलो नाही, कुणी काही सांगितलं त्याचं ऐकलं नाही, चुकीच्या संतांना मी गुरु मानलं नाही, अयोग्य व्यक्तीच्या मागे गेलो नाही आणि 5 वर्षातला कुठलाही क्षण माझा अयोग्य वेचला गेला नाही. याचं मला त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीचं चिंतन करताना भूषण वाटतं. हे जे मला मिळालेलं ज्ञानेश्वरीचा खाऊ आहे, हा मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वाटतोच आहे. आणि जेव्हापासून ज्ञानेश्वरी सुरू केलेली तेव्हापासून ती विनामूल्यच करत आलेलो आहेत. कधी ज्ञानेश्वरीचा मी रुपया घेतला नाही. कदाचित त्याच्यामुळं पैसा जास्त मिळाला, कारण की ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांची गादी म्हणजे ती पैशांनी भरलेलीच आहे. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने ज्ञानेश्वरी श्रीमंत करते, हे त्याचं प्रतीक आहे. आणि आळंदीमध्ये जे माझे जुने मित्र आहेत, कीर्तनकार वगैरे, ते कधी चर्चा करतात, नशीब बघायचं असेल तर शास्त्रीकडे बघा, भाग्यवान माणूस आहेत. जसं काय स्वर्गातूनच सगळ्या वस्तू माझ्या पुढे येऊन टपकलेल्या आहेत. चुकीची कल्पना आहे. ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर, मानवी जीवनाचं समाधान आणि ज्ञानेश्वरीसाठी आपण जे आळंदीमध्ये आलोत त्याचा प्रत्येक क्षण इथून पुढे का होईना तो सार्थ लागावा. या प्रत्येक शब्द फक्त लक्ष देऊन ऐका, माझी एक विनंती आहे. अशी खूप गंभीर विषय आहेत आणि मी खूप झपाट्यानं सांगायचं ठरवलेलं आहे. म्हणजे कळू न कळू, पण माझी अशी इच्छा आहे की ते जास्तीत जास्त विषय मांडले जावेत. ही पृथ्वी जन्माला आल्यापासून पहिले ज्ञानोबराय असे संत आहेत ज्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी परमार्थ दान केलाय. तळागाळातल्या लोकांसाठी पृथ्वी जन्माला आल्यापासून पहिले संत आहेत ज्ञानोबराय. आणि मला जे आयुष्यात सगळ्यात मोठी दुखापत आहेत ते फक्त ज्ञानोबरायांच्या जीवनाच्या बाबतीमध्ये आहेत. महाराष्ट्रातले जेवढे माणसं कथा सांगतात ज्ञानोबरायांची, कळत नाही त्यांना. ज्ञानोबराय संन्यासीची मुलं नाही आहेत. आपण कधी इतिहासात डोकण्याचा प्रयत्न केला नाहीत. ज्ञानोबरायांची 8 पिढ्याची परंपरा आहेत. हरिहर पंथापासून ज्ञानोबरायांचा इतिहास सुरू होतो. आज ज्ञानोबरायांच्या पंजोबाची समाधी बीडमध्ये आहेत. वंश परंपरेने तिथं पूजा केली जाते. 8 पिढ्या ज्ञानोबरायांच्या, म्हणजे इथून मागे 700 वर्ष आणि त्याच्या मागे 8 पिढ्या. आणि हे एकापेक्षा एक संत होऊन गेले ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये. आपल्याला सांगितलं जात नाही, कारण की आपल्याला खरं काय ते कळू नये. आणि मग बालवयामध्ये काशीला जात असताना विठ्ठलपंत ज्यावेळेस आळंदीला आले त्यावेळेस तो विवाह झाला. तो बालविवाह होता आणि शिकण्यासाठी म्हणून ते काशीला गेले होते. एकदम सामान्य गोष्ट आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून बालविवाह बंद झाले, नाही तर पहिल्यापासून आतापर्यंत बालविवाह होत होते. रुक्मिणी लहान आहे, लग्न झालेलं आहे म्हणून पंत शिकायला गेलेत असं नाहीत. शिकायला चालले होते, मुलगा योग्य वाटला म्हणून लग्न केलं. कारण की विठ्ठलपंतांच्या अगोदरच्या 7 पिढ्या ह्या देशासाठी गौरवास्पद आहेत. मी जर ते सगळं सांगत बसलो तो विषय आपला ज्ञानेश्वरीचा कमी होईल. लग्न झाल्यानंतर काशीला गेले, शिकले, तिथे शिकून परत आले. आजही ब्राह्मण लोकांमध्ये हा इतिहास आहे. कितीही शुद्ध ब्राह्मण आणि विद्वान ब्राह्मण असला तर तो जिथे जन्माला आलेला आहे तिथंच तो उपाध्याय कर्म करू शकतो. दुसऱ्या गावात, दुसऱ्या तीर्थक्षेत्रात करू शकत नाही. इथला ब्राह्मण काशीमध्ये जाऊन पूजापाठ करू शकत नाही, किंवा काशीचा ब्राह्मण आळंदीमध्ये येऊन पूजापाठ करू शकत नाही. सगळ्यात मोठी समस्या होती विठ्ठलपंतांची, ते आपेगावचे होते आणि इथले जावई होते आळंदीचे. त्यामुळं कर्म करण्याचा त्यांना अधिकार नव्हता. आणि विठ्ठलपंतांना एकुलती एक मुलगी असल्यामुळे
पारागावचं कुलकर्णी पद सिद्धेश्वर पंतांचं ते द्यायला तयार नव्हते. शेवटी अट अशी ठरली गेली की जर मुलं इथं जन्माला आली तर आम्ही त्यांना कर्मकांड करण्याचा आणि उत्तराधिकारी होण्याचा अधिकार देऊ. त्याप्रमाणे 4ही भावंड इथे जन्माला आली, इथली झाली. आणि वाद सुरू झाला कुलकर्णी पदाचा. वारस कोण? बघा आपण काय ऐकतो ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये काय असतं जीवनामध्ये. वारस कोण? अत्यंत वाद झाला आणि त्या वादापोटी दोघं जण निघून गेले. तुम्ही जा, आम्ही त्यांना कुलकर्णी पद देऊ. ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराज मोठे झाल्यानंतर त्यांनी सभा घेतली. त्यांनी सांगितलं पैठणला जातो मी. ऐकत असताना तुम्हाला संन्यासातलं काहीच माहीत नाही अजून. फार सामान्य गोष्ट आहे, फार सामान्य. आतापर्यंत अनेक संन्याशांनी लग्न केलेले आहेत. त्यांच्या मुलांना गोसावी म्हणतात, ब्राह्मण म्हणत नाही. ते छोटी गोष्ट आहे ती. ज्यांची आज गिरीपुरी भारती नावं आहेत ते सगळी संन्याशाची मुलं आहेत. जर ज्ञानोबराय संन्याशाची मुलं असते तर ते गोसावी झाले असते. पुन्हा ब्रह्मकर्म करण्याचा अधिकार त्यांनी मागितलाच नसता. हे अजूनही महाराष्ट्राच्या लक्षात येत नाहीत. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं. आणि एवढ्या मोठ्या कुलीन ज्ञानोबरायला संन्याशाची मुलं म्हणून हिणवली जातात आणि तुम्ही आम्ही ऐकून घेतो. हे आपलं दुर्भाग्य आहे सगळ्यात मोठं. लक्षात येत नाही तुमच्या आमच्या की काय चाललेलं आहे ते. संन्याशीची मुलं नाहीत. आणि आळंदी काही असं तीर्थक्षेत्र नव्हतं की काशीचा विद्वान या ठिकाणी येऊन अष्टपुत्र सौभाग्यवती किंवा पुत्रवती भवा आशीर्वाद द्यायला. ह्या त्या काळामध्ये प्रचलित केलेल्या कथा आहेत, वास्तविकता नाही आहे ती. आणि पैठणमध्ये गेल्यानंतर वादविवाद निर्माण झाला आणि मग ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की हा जो वर्ग आहे विद्वान वर्ग, हा जर आपल्यासारख्या ब्राह्मण कुळामध्ये शुद्ध चारित्र्याच्या कुळात जन्माला येऊन आपल्याला जर अधिकारी मानत नसेल तर तळागाळातल्या वर्गाला तो काय अधिकारी मानणार आहे? काय परमार्थाचे अधिकार देणार आहेत? हे त्यांनी लक्षात घेतलं. आणि पैठणहून परत येताना नेवासेमध्ये ज्ञानेश्वरीला सुरुवात केली. ज्ञानेश्वरीची सुरुवात ही कृष्णाप्रमाणे धर्मस्थापन आहे. कुठलेही शब्द हे अजरामर असतात. कीर्तन अजरामर नसतं, लिखाण अजरामर असतं. ज्ञानोबराय काय बोलले 700 वर्षापूर्वी पुस्तक उघडल्यानंतर आपल्याला ऐकायला मिळतं. काय तुकोबरांची शैली असेल पुस्तक काढल्यानंतर आज ऐकायला मिळतं. लेखणीमध्ये एवढी ताकद आहे. आणि म्हणून भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वरी ही तळागाळातल्या लोकांना कळावी म्हणून त्यांनी मराठीमध्ये पहिल्यांदा लिहिली. निवृत्तीनाथ महाराजांनी आग्रह केला म्हणून अनुभवामृत लिहिला. ज्ञानेश्वरी ठीक आहे, भविष्यातले लोक असं म्हणू शकतात की विद्वतेचा ग्रंथ आहे, शेवटी गीतेवर टीकाच आहेत. पण तुमचा स्वानुभव काय म्हणून स्वतंत्र प्रकरणाचा ग्रंथ म्हणजे अनुभवामृत. काय जगाविषयी वाटतं ते अनुभवामृत. 65चा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आणि या सगळ्यांपेक्षा अवघड असेल तर हरिपाठ आहे. ज्ञानेश्वरी कळू शकते, अनुभवामृत कळू शकतं, कारण की विषयाचं वर्गीकरण आहे. पण सगळ्यात कठीण असेल तर तो हरिपाठ आहे. सूत्रबद्ध भाषा आहे. 2 शब्दामध्ये एक एक अध्याय ज्ञानोबरांनी बांधलेला आहे. ते 2 शब्द कळून घेणं मग अवघड आहे. रोज का म्हटला जातो सिद्धांत पाठ व्हावेत. सूत्र जसं मनुष्य पाठ करतो तसे ते सूत्र पाठ व्हावेत म्हणून हरिपाठ पाठ करण्याला सांगितलेलं आहे. नाही तर एक एक ग्रंथ एवढे मजबूत आहेत, एक एक वाक्य एवढे मजबूत आहेत, ज्याला सूत्र ग्रंथ येतात त्यालाच तो हरिपाठ कळतो. सर्वसामान्य माणसाच्या आवेगाच्या बाहेर आहे हरिपाठ. आणि हे सगळ्या ग्रंथाचं निर्माण केल्यानंतर पंढरपूरमध्ये भागवत धर्माचा पाया रचला. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, पुढचा इतिहास माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, पण मोठ्यांची क्रिया कशी असते. माऊलीच्या काळात आणि माऊलीच्या काळापर्यंत सगळे कीर्तन मंदिरामध्ये होत होते. आणि मंदिरात जायला बंधन होतं.
कुणी जावं मंदिरामध्ये. माऊलीच आहेत ते. मंदिरात कुणी जावं याला बंधन आहे. माऊलीने काय केलं, देवाला मंदिरातच ठेवलं, कीर्तन बाहेर आणलं. तुका म्हणे वाळवंट, वाळवंटात कीर्तन करण्याची पृथ्वीवरची पहिली प्रथा सुरू केली ज्ञानोबारायांनी. आणि वाळवंटात कुणाला यायला जायला बंधन, सकाळासी येथे आहे अधिकार. पहिली जातीय समानता, मनुष्यातली विषमता, तळागाळामध्ये वाहवला गेलेला समाज, अज्ञानी समाज, ह्या सगळ्यांना मानवी मूल्यांचा अधिकार दिला तो ज्ञानोबारायांनी. ही त्यांची समाज क्रांती. हृदयाचे ढिलेपण येत निक्यासी नवे कारण. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ज्ञानोबारायांचं काय कर्तृत्व आहे. आणि मग तिथून पुढे गेल्या 700 वर्षामध्ये अनेक आघात ज्ञानोबारायांवर होत गेले. पिक्चर निघाले संन्याशाची मुलं, कीर्तनकार सांगायला लागले संन्याशाची मुलं, लोक सांगायला लागले संन्याशाची मुलं. काय सांगतो आपण, आपल्याला ज्ञान नाही आहे. काय बोलतो आपण ज्ञानोबारायांविषयी काही ज्ञान नाही आहेत. कोण ज्ञानेश्वरी आहे जिच्यासाठी आपण घरदार त्याग करून आळंदीमध्ये वास्तव्य करतो, तिचं आपल्याला ज्ञान नाही आहे. शब्दांचं आपल्याला ज्ञान नाही आहे, कशाचंच ज्ञान नाही आहेत. आपण ऐकतो आपण परंपरेनं आणि जातो. ज्ञानोबांनी एकच शब्दामध्ये उल्लेख केलेला आहे, जगाचा तुम्ही उद्धार करू शकत नाही, आपुली आपण करा. खूप गांभीर्यानं या शब्दाचा अर्थ घ्या बरं का. तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही मोठे व्हाल. 6व्या अध्यायामध्ये खूप सुंदर श्लोक आहेत. आत्मानम अवसादयेत, अतिशय गोड श्लोक आहेत. माऊली जरा आई आहे ना, जरा असं चांगलं बोलते. आपुली आपण करा सोडवून. ती भाषा कळायला जरा जड जाते. नेगेटिव्ह बोलत नाहीत, नकारात्मक बोलत नाहीत. कृष्ण बाप आहे, नकारात्मक. आत्मानम अवसादयेत, स्वतःचा नाश करू नका, ही भाषा कृष्णाची. आत्मानम अवसादयेत, स्वतःचा नाश. अवसादन म्हणजे उच्छाद करणं, स्वतःला कापणं, त्याला अवसादन म्हणतात. आणि ती कृष्णाची भाषा आहे. उद्धरेत आत्मनात्मान, आत्मना आत्मनम उद्धरेत, आत्मानम अवसादयेत, स्वतःला नाश करू नका तुम्ही. 2 भाषा, आपुली आपण करा सोडवून. आणि दुसरी भाषा आहे, आणि याचा नीट जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, अभ्यास न करण्याची शिकवण कोणाची. आळंदीमध्ये एखादा काही गुरु ठेवलेला आहे अभ्यास करू नका शिकवायला. व्यसनी व्हा, टाइम पास करा, कुणी शिकवला आपल्याला? आपणच. आपला आळसच आपल्याला मातीमध्ये घालतो. आत्मानम अवसादयेत. इथं येऊनही अभ्यासाची प्रवृत्ती होत नाहीत. लोक म्हणतात नशीब. नशीब नाही, आपला मूर्खपणा आहेत. आत्मानम अवसादयेत, आपला नाश करू नका. आणि मग नंतर एक प्रथा सुरू झाली गुरु शिष्याची. मला सांगा, ज्ञानोबा गुरु असताना कोणाला गुरु करायची गरज आहे का? कुणाच्या चपल्या उचलायची गरज आहे का? उचलले तर काही त्याला नको आहेत का? कोणालाही फुकटचा जर सेवक मिळाला शिष्य नावाखाली नकोय का? तोच मूर्ख आहे, त्याला काही कळत नाही. माझा अनुभव आहे. मुंबईमध्ये प्रवचनं चालू होते. काही मुंबईची माणसं या ठिकाणी आलेत घाटकोपरला. मुंबईमध्ये प्रवचनं चालू होत होते. 2-3 दिवस प्रवचनं झाल्यानंतर ते 4-5 जण एका गुरुचे शिष्य होते. त्याने ते प्रवचन फार आवडलं आणि त्यांच्यात हे ठरवलं, शास्त्री सारखा जर प्रचारक आपल्याला मिळाला तर आपला गुरु मोठा होईल. अर्थ कळाला नाही? पुन्हा एकदा सांगतो, अर्थ कळाला नाही. गुरुला मोठं करण्याकरता शिष्याची काठी घ्यावी लागते. गुरु आहे का तो? शिष्याच्या संपत्तीवर, शिष्याच्या मेळाव्यावर गुरुनी मोठं व्हावं, दुसरं पाप नाही मला त्याच्यापेक्षा. गुरुची व्याख्या अनुभवामृतामध्ये ज्ञानोबाराय सांगतात, शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते. माझे गुरु एवढे श्रेष्ठ आहेत
समाधीमध्ये जर जायचं असेल शंकराला तर निवृत्तीनाथ महाराजाला मूर्त विचारतात, तो माझा गुरु आहेत. माझ्या ज्ञानेश्वरीमुळे निवृत्तीनाथ मोठे नाही आहेत, ते स्वतः मोठे आहेत. शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते, माझे गुरु आहेत. निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव, निवृत्तीसी राणी व निवृत्तीसी, ह्याला गुरु म्हणतात. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.